परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरती असलेलं येलदरी धरण जे आहे ते 100% भरलेलं आहे। येलदरी धरणामध्ये जे आहे ते खडक पूर्ण धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होतोय, त्यामुळे जे आहे ते येलदरी धरणाचे 10 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। या 10 दरवाजाच्या माध्यमातून पूर्णा नदी पात्रामध्ये 56,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। आमचे ड्रोन पायलट राम सोळंके यांच्या माध्यमातून आपण बघतोय की याच येलदरी धरणाचे जे आहेत ते 10ला 10 दरवाजे उघडलेले आहेत आणि 10 दरवाजे उघडल्यामुळे येलदरी धरणासमोर असलेला ब्रिज जे आहे ते पाण्याखाली गेलेला आहे। ब्रिज पाण्याखाली गेल्यामुळे जिंतूर शेनगाव हा राज्य महामार्ग जे आहे ते दुपारपासून बंद आहे। याच राज्य महामार्गावरती अनेक वाहने जे आहेत ते तात्काळ बसलेली आहे। आपण बघतोय की याच येलदरी धरणात परभणी जिल्ह्यातल्या येलदरी धरणाचे 10 दरवाजे उघडले आणि त्यामुळे धरण क्षेत्रातील जे आणि नदी क्षेत्रातील नागरिकांना जे आहे ते धरण प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। काल दिवसभरापासून आज होत असलेल्या पावसामुळे जे आहे ते या येलदरी धरणाचे 10 दरवाजे उघडण्यात आलेले आहे आणि याच पूर्णा नदी पात्रामध्ये 56,000 क्युसेक्स वेगानं पाणी जे आहे ते या येलदरी धरणाचं सोडण्यात आलेलं आहे। त्यामुळे पूर्णा नदी काठच्या लोकांना जे आहे ते नागरिकांना धरण आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। याच पूर्णा नदी पात्र असेल, त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील कयादू असेल, पेनगंगा असेल, या तिन्ही नद्यांना जे आहे ते दुतोडी भरून वाहत आहेत आणि सकाळपासूनच नद्या दुतोडी भरून वाहत असल्याने अनेक ठिकाणी जे आहे ते अतिवृष्टी झालेली आहे आणि याच तिन्ही नदीकाठच्या शेतीचंही प्रचंड नुकसान झालेलं आहे। याच शेतीचे तातडीने पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नदीकाठच्या शेतकऱ्यांनी केलेली आहे। ड्रोन पायलट राम सोळंके सह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, येलदरी धरण, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।